नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर तुमचं आपल्या कोकणचा नाणं यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओत स्वागत. तर आता मी आहे डोंगरात आणि तिथून ते पाणी दिसतंय, ते पाणी फोडायला आलो होतो. आणि खाली बागेला पप्पा पाणी लावतात आणि मी वरती बाव फोडायला आलो होतो. असा वर उंच डोंगरात आमचं पाणी आहे आणि ते खाली बागेला जातं. मग एक माणूस खाली लागतो आणि एक माणूस वरती लागतो. तुम्ही बघू शकता किती उंचावरती आलो मी. म्हणजे समोरचा डोंगर तुम्हाला दिसतोय त्या लेवलला त्याच्या थोड्याशा खाली आहे. अजून तो जो टापू आहे ना त्याला मॅच करणारा इथून असा वरचा भाग आहे. तर तिकडंच आपल्याला वरतीसुद्धा जाता येतं. पाय वाटा आहेत इथं. आमच्याकडं डुकरं बिकरं भरपूर येतात इकडं आणि त्यांनी डुकरांनी उकरून सुद्धा ठेवलं आहे. आणि शांत एक मस्त बसायची जागा आहे. दव पडला आहे सकाळचा. आणि आपण जशी पावसात ट्रेक करतात लोक तशी उन्हाळ्यात इथे मस्त बसायची जागा आहे. तर हे बघा, ही पायवाट आहे बघा. ही पायवाट उंच डोंगराला वर जाते अजून. आणि तिकडंच काजू बिजू आहेत लोकांचे बरेचसे. तर जरा बसूया खाली, कारण खालनं वर येईपर्यंत ना पाय असे गळ्यात येतात. गळ्यात म्हणजे जर रेग्युलर माणूस जर जाणारा नसेल तर त्याची पार वाट लागून जाते. आणि आमचे पप्पा आता वरती जरा यायला त्यांना होत नाही. मग आम्ही येतो वरती आणि खाली बागेला पाणी लावायला पण कोणतरी लागतो माणूस. मग ते आता बागेला पाणी लावतात. बघू शकता मी कुठं बसलो आहे. आणि हे बघा, इथून खाली जर गेलो हा जो बांध दिसतोय, थोडासा जरी मी खाली सरकलो ना डायरेक्ट असं होईल. तर मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या कोकणचा नाणं यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुमचं. आणि नवीन प्रेक्षकांनी आपल्या चॅनलला फॉलो करा. खूप सारी लोक जोडले जातात. मिलियनमध्ये मंडळी व्ह्यूज आहेत फेसबुकवरती सुद्धा, पण ते लोक फॉलो करायला विसरतात. तर मंडळी हे बघा, असं रानावनातील आपण माणसं, तर फॉलो करायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या या कोकणचा नाणं यूट्यूब चॅनलला फॉलो केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायची ऊर्जा भेटते मस्त. आणि असंच आम्ही डोंगरदरीत जाऊन नवीन व्हिडिओ करतो. कारण आता सकाळचे वाजलेत 7 वाजले असतील लगभग. आम्ही घरातून निघालो होतो 6:30 पावणे 7ला. काल धावजी देवाची पालखी आली होती आमच्याकडं आणि रात्री 2 वाजले, म्हणून तर जरा इथे शिपण्याला यायला उशीर झाला. तर बघू शकता माझ्या मागं ही संपूर्ण या डोंगर रांगा आहेत. ह्या त्या तिकडच्या ती जी तिकडं घरं दिसतात ना तुम्हाला बारीक बारीक, त्या अशोक बागेवरती आहे. सातारकरीतली अशी ती वरती घरं आहेत. म्हणजे त्या समोरच्या डोंगराला आपण थोडं इथं समांतर थोड्याशा खाली बसलो आहे. आणि इकडं सुद्धा तुम्हाला दाखवतो आहे बघा. तर इकडं सुद्धा तो डोंगर वरचा भेटायला येतो आपल्याला. तर अशा प्रकारे शांतता एकदम, जे बोलतात ना संपूर्ण कटकटीपासून त्या शहरातल्या धाकधुकीपासनं, गाड्यांचा आवाज, हॉर्न बिन ह्याच्यापासून लांब आणि शांत जर कुठची जागा असेल तर हे आपलं गाव आणि आपल्या गावातील ही जमीन आणि शांत वातावरण, बस बाकी काही नाही. तर अशा प्रकारे सर्व आहे. आणि आता कोकणातल्या ज्या गणपती, आपल्या कोकणातल्या शिमग्याच्या ज्या व्हिडिओ येतील तर तुम्ही नक्की पहा सर्वांनी. आणि या यूट्यूबच्या छोट्या व्हिडिओ क्रिएटरला फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. कोकणात जर तुम्हाला फिरायला यायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण चांगलं तुम्हाला फिरवू, मस्त दरी खोऱ्यातून रानातून काजूच्या बिया खायला देऊ, मस्त एकदम भारी. तर चला, जाम भारी, भरपूर बोललो. आता जरा काम करायची वेळ आहे, तर माती टाकायची आहे. तर पुन्हा एकदा आता सांगेन, चॅनलवर मंडळी नवीन असाल तर या यूट्यूबच्या कोकणातल्या छोट्या व्हिडिओ क्रिएटरला फॉलो करायला विसरू नका. तुर्तास रजा घेतो. धन्यवाद. बाय बाय. जय जिजाऊ, जय शंभूराजे, हर हर महादेव, जय शिवराय.